नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे 16 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, सीपी मुंबईचं सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती, मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही, आणि तुम्ही सकाळी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड या ठिकाणी होणार आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवतात ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, आणि डॉक्युमेंट या ठिकाणी कोणकोणते लागत आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर स्पाइक बूट अलाउड आहे की नाही आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आणि आज टोटल मुले या ठिकाणी भरती देण्यासाठी किती आले होते तर हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आज भरती कशा प्रकारे झाली सीपी मुंबईची 16 ऑगस्टला सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती, मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो, जे मुलं सर्वात समोर रांगेमध्ये लागणार आहे त्यांचं ग्राउंड लवकर होत आहे, आणि जे मुलं 8 वाजता 9 वाजता 10 वाजता असे जे लागले तर त्यांचं ग्राउंड मी तुम्हाला सांगतो 5 वाजताच्या नंतर त्यांचं ग्राउंड होत आहे। ठीक आहे, तर जास्त वेळपर्यंत जास्त टाईम या ठिकाणी लागत आहे, एक लक्षात ठेवा। तर जास्त वेळपर्यंत सीपी मुंबईच्या ग्राउंडला या ठिकाणी मुलांना बसून ठेवल्या जात आहे। तर सर्वात अगोदर जे गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस जे डॉक्युमेंट चेक केल्या जात आहे, आधार कार्ड, हॉल तिकीट आणि 2 फोटो बस एवढंच चेक करत आहे। एवढं चेक नाही करत आहे ते, फक्त हॉल तिकीटच चेक करत आहे। आणि तिथं जेव्हा गेटच्या अंदर जेव्हा एंट्री होते तर तिथंचा जवळपास जे आहे हे जे तुम्ही बघत आहे पोरांची रांग, हे जवळपास 500-600 मुलांची रांग हे अशी म्हणजे रांग आहे लंबीवाली। ठीक आहे, तर या असे रांगेने ते मुलांना घेत आहे, रांगेने ते घेत आहे। आणि एंट्री सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या मुलांना खाली बसून ठेवलं जात आहे। 100-100ची 50-50ची रांग एका अशा रांगा बसून ठेवल्या जातात। 50-50च्या जवळपास 10 बॅचे ते असे 10 रांगा असे ते बसून ठेवत आहे। आणि सर्वांना ते सूचना देत आहे की तुमच्या बॅगेमध्ये काही असेल, झेंडू बाम झालं, त्याचबरोबर इंजेक्शन वगैरे झालं, गोळ्या वगैरे झालं, काही पदार्थ असेल तर तुम्ही काढून घेते, नाहीतर समोर ते चेक होणार आहे, आणि 100% समोर ते चेक करत आहे। ठीक आहे, तर जास्त वेळपर्यंत या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर एक लक्ष तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे। तर आज सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिली, आणि सर्वात अगोदर त्यांचे जे त्या ठिकाणी सांगितलं त्यांना सूचना तुमच्या बॅगेमध्ये असेल तर काही काढून घ्या। तर हे झाल्यानंतर त्यांनी 50-50ची एक बॅच ते उठवत आहे आणि आणखीन समोर ते पाठवत आहे। आणि समोर काय होतं की विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी जवळपास 15 ते 20 रांगा अशा लागत आहे, 50-50 पोरायच्या, 50-50 ते 70-70 पोरायच्या अशा 20 रांगा तिथं लागत आहे। आणि प्रत्येक टेबलावर एक पोलीसवाले ज्या प्रत्येकाच्या बॅगा चेक करत आहे, आणि सर्व बॅग आपली चेक करत आहे की काय आपल्या काही आहे काय आपल्या बॅगेमध्ये काही। ठीक आहे, तर सर्व आपली बॅग तिथं खाली रिकामी करायला ते लावत आहे, पूर्ण बॅग आपल्याला रिकामी करायला लावत आहे, आणि पूर्ण ते चेक करत आहे काही आहे का आपली पुरी बॅग ते चेक करत आहे। ठीक आहे, तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा, तुम्ही काही नेत असेल सोबत बाम वगैरे, तर काही बाम वगैरे, काही इंजेक्शन वगैरे, काही गोळ्या वगैरे जर असेल तर तुम्ही अगोदरच काढून घ्या, कारण की ते समोर काढून घेते आपल्या बॅगेतलं। आणि हे झाल्यानंतर तिथून आणखीन मुलांना समोर पाठवते, आणि समोर बाथरूम वगैरे आहे, आणि त्या ठिकाणी एक मोठा टेंट टाकलेला आहे पांढऱ्या कलरचा, आणि तिथंचा जे विद्यार्थी मित्रांनो बॅगा ठेवलेल्या आहे। तर बॅगांची जी गंजी आहे खूप मोठी अशी गंजी आहे, खूप मोठा हॉल तो बॅगाचा आहे, पूर्ण बॅगेने तो भरलेला आहे। ठीक आहे, तर तिथं आपल्याला बॅग ठेवायला लावत आहे। बॅग ठेवल्यानंतर आणखीन आपल्याला समोर नेते, आणि त्या टेंटमध्ये बसून ठेवल्या जात आहे। खूप मोठा टेंट आहे तो पांढऱ्या कलरचा, आणि तिथंचा जवळपास 500-600 किंवा हजारो पोरं तिथं आहे, हजारो पोरं त्या हॉलमध्ये बसत आहे, आणि एक रांग ते उठवत आहे। एक रांगीतले पोरं म्हणजे 50, एक रांगीतमधून एक पोरांना ते उठवत आहे, आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ज्या त्या टेबल नंबरवर तो हे करत आहे, शिक्का वगैरे दिला जात आहे हॉल तिकीटवर। आणि हॉल तिकीटवर शिक्का दिल्यानंतर ते काय साईन वगैरे आपली घेत आहे। साईन झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना ज्या विद्यार्थी मित्रांनो आणखीन ते समोर पाठवत आहे, आणि आणखीन सुद्धा तिथं 2 घंटे बसून ठेवत आहे। 2 घंटे बसल्यानंतर आणखीन मुलांना समोर पाठवते, आणि तिथं हाईट ते मोजत आहे। तर हाईट जे सर्वात अगोदर ते तिथं लागत आहे, तर हाईट सर्वात अगोदर घेत आहे। तर हाईट तिथं जास्त ज्या विद्यार्थी मित्रांनो लागत आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की ते जे मशीन आहे डिजिटल मशीन आहे, तर डिजिटल मशीनने त्या ठिकाणी हाईट मोजत आहे। जसे तुम्ही त्या ठिकाणी तिथं हाईट मोजायच्या वेळेस आपल्याला
बूट वगैरे त्याचबरोबर टी शर्ट वगैरे ते काढायला लावत आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी काय होतं की जसं आपण तिथं उभं राहिलो उंचीच्या वेळेस, तर तिथं आपलं वेटसुद्धा तिथं माहीत पडते. त्या मशीनमध्ये आपलं वेट किती आहे, आपली उंची किती आहे, आपली छाती किती आहे, सर्व मग तिथं माहीत पडते. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर तिथं आपला एक फोटो वगैरे ते घेते, तिथंच कॅमेरा हाईटपाशी. आणि ते झाल्यानंतर आपल्याला सांगते की तुम्ही तिकडल्या रांगेमध्ये जा चेस्ट नंबरसाठी. तर तिकडे जे आहे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 3 घंटे मुलांना बसवून ठेवल्या जात आहे. तर 3 घंटे तिथं मुलांना बसवलं आणि 3 घंटे तिथंच आणि काय फक्त बसून ठेवत आहे ते. आणि प्रत्येक अशा एक एक रांगा ते उठवत आहे चेस्ट नंबरसाठी. त्यानंतर त्यांनी चेस्ट नंबर दिला. तर चेस्ट नंबर दिल्यानंतर त्यांचा कॅम्प्युटरपाशी मुलांना बसवलं आणि कॅम्प्युटरपाशी त्यांचं हॉल तिकीट व्हेरिफिकेशन केलं. तर हॉल तिकीट व्हेरिफिकेशन केल्यानंतर हॉल तिकीट तुम्हाला सांगतो डॉक्युमेंट तिथं फक्त हॉल तिकीट लागत आहे आणि हॉल तिकीटच्या मागं तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही. व्हेरिफिकेशन जवळपास 2 मिनिटात व्हेरिफिकेशन होऊन जाते. आणि आपल्या पायालासुद्धा ते चिप देते, 2 चिपा देते आपल्या पायाला. आणि त्या दोन्ही पायाच्या चिपा जे आहे ते मॅडम जे आहे ते स्कॅन करते. ठीक आहे. जसं स्कॅन केलं तर मग ते जे आहे विद्यार्थी मित्रांनो मुलांना समोर पाठवते. त्यांचं जे आहे म्हणजे ते कम्प्युटरमध्ये व्हेरिफिकेशन झालं राहते. तर ते 50-50चे जे ट्रूप बनवते. तर 50-50 तिथं माईकमध्ये नाव घेते, आपलं जर त्यामध्ये नाव असेल, आपण त्या ट्रूपमध्ये असेल तर आपलं नाव घेते आणि ते 50 मुलंचे जमा करते नाव घेतल्यानंतर. आणि एका पोलिसाजवळ ते 50 मुलं पाठवते. तर या ठिकाणी काय होतं की सर्वात पहिला जो इव्हेंट हे झाल्यानंतर ते सर्वात अगोदर ग्राउंडपासून येते धावण्यासाठी. तर पहिला जो इव्हेंट होता तर तो होता 100 मीटर. आणि 100 मीटर झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक आहे. आणि 100 मीटरला 4-4 मुलं सोडत आहे. 100 मीटर झाल्यानंतर 1600 मीटर रनिंग घेत आहे. आणि 1600 मीटरला जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 150 मुलं ते एका टाईमला सोडत आहे. सर्वात पहिले 50 मुलं सोडते पहिली बॅच, त्यानंतर दुसरी बॅच सोडते 50 व्हायची आणि मग नंतर तिसरी बॅच सोडते 50 मुलांची. अशी 2-2च्या इंटरेजमध्ये ते 150 पोरं ते एका टाईमला सोडत आहे. तर 150 पोरं ते विद्यार्थी मित्रांनो सोडत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी सकाळी रांगेमध्ये लागले तर त्यांचा ग्राउंड लवकर होते. आणि जे मुलं लेट लागले 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता तर त्यांचा ग्राउंड 4-5 वाजताच्या नंतर होणार आहे. ठीक आहे. आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो पाऊस वगैरे सुद्धा चालू होता तरीसुद्धा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड झालं. ठीक आहे. आणि सकाळी थोडासा पाऊस आला होता, म्हणजे अर्ध्या घंट्यासाठी पाऊस आला होता. आणि काही मुलं रांगेमध्ये होते ते सुद्धा थोडे ओले झाले होते. आणि 1600 मीटर रनिंग, 100 मीटर रनिंग, 1600 मीटर रनिंग जे विद्यार्थी मित्रांनो पावसामध्ये ते झाली होती. थोडीशी जास्त पाऊस वगैरे आला नव्हता. तर ग्राउंड जे सिंथेटिकचं ग्राउंड आहे, 1 नंबर ग्राउंड आहे. ठीक आहे. मग 1च नंबर ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो, सिंथेटिकचं ते ग्राउंड आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला जसं जमते तसं तुम्ही या ठिकाणी धावू शकता. आणि जे गोळाफेक आहे तर गोळाफेकसाठी एक शेड टाकण्यात आलेला आहे. तर शेडमध्ये ते गोळाफेक आहे आणि 3 इव्हेंट आहे गोळाफेकसाठी. पहिला जरी तुमचा फाऊल गेला तर 2 तुमच्याजवळ चान्स आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड होता. आणि मुलांना जे फिजिकलमध्ये खूप कमी मार्क्स पडत आहे. आणि आज जर आपण बघितलं तर जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो आज 9,000 ते 10,000 मुलं आज ग्राउंड देण्यासाठी आले होते 16 ऑगस्टला. ठीक आहे. तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थी मित्रांनो CP मुंबईचं 16 ऑगस्टला ग्राउंड झालं सुरुवातपासून शेवटपर्यंत. अशा प्रकारे प्रोसेस आहे. जे विद्यार्थी सकाळी 4 वाजतापासून रांगेमध्ये लागले होते, ते 2 वाजतापासून रांगेमध्ये लागले होते, त्यांचं ग्राउंड लवकर झालं. कारण की रात्री 2 वाजतापासून मुले झोपून राहतात रांगेमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्राउंड झालं. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार. आजच्या साठी थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.